तर मित्रांनो, जसं की तुम्हाला आता माहिती आहे की पावसाळा चालू झालेला आहे. आतासुद्धा पावसाचंच वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आता आपल्याला जसं की माहिती आहे की पावसाळा चालू झालेला आहे, तर आपला शेताचं कामही चालू झालेलं आहे. म्हणजेच खणायचं म्हणजे भात टाकायचं ते काम आपलं चालू झालेलं आहे. तर ते करण्यासाठी आज मी आणि माझी आजी जात आहेत, आम्ही दोघे. तर चला, मी तुम्हाला घेऊन चलतो शेताच्या कामासाठी. मित्रांनो, तुम्ही बघू शकता एकदम खादनात जसं आमचं शेत आहे. मित्रांनो बघा, आता आपण शेतावर पोहोचलेलो आहे. माहिती आहे की यावर्षीचा पाऊस थोडा लेट चालू झालेला आहे. तर यावर्षी कसं काय होईल ते मला तर माहिती नाही, परंतु शेतांची कामे काय आपण मागे ठेवायची नाही. मित्रांनो, हे आहे आपलं शेत. आपली आजी सर्व सामान घेऊन येत आहे. आणि मित्रांनो बघा, आता हे ज्या ज्या ठिकाणी काळा आहे म्हणजे जो आदर केलेला आहे तिथे आपल्याला खणायचं आहे, एवढं सर्व. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण काय काय सामान आणलेलं आहे. याला तुम्ही काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही त्याला कुदारी म्हणतात, कुदारी. तुम्ही याला काय सांगतात कमेंटमध्ये नक्की सांगा. याला म्हणतात पंजी, तुम्ही याला काय म्हणतात त्यालासुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. पाण्याची बॉटल आणि हे आहे आपलं भात. छुटकू ऑफिसर, शेतात काम करण्यासाठी एक एक्स्ट्रा माणूस, छुटकू ऑफिसर. तर मित्रांनो, आपल्याला पहिला हे जो वरती कचरा आहे तो काढावा लागेल. व्ह्यू बघा मित्रांनो तुम्ही, किती खतरनाक व्ह्यू आहे. मला तर वाटते 5-10 मिनिटात पाऊस सुरू होईल. तर मित्रांनो बघा, आजी हे कचरा काढत आहे, आपण इथे बसलेला आहे. आणि मित्रांनो, आपण शेतात काम करण्यासाठी हेडफोन आणलेले आहेत, कारण की मराठी गाणे ऐकता ऐकता शेताची कामे करायला मजाच वेगळी असते. ती वजा वेगळीच असते. आणि तुम्ही बघू शकता, म्हणजे हे शेजाऱ्यांचं शेत आहे, म्हणजे हे आमचं शेत आणि इकडे शेजाऱ्यांचं शेत त्यांचं भात टाकून झालेलं आहे. तर बघू शकता कशा प्रकारे रस्ते हे. बघूया, तुम्हाला भात बघायला भेटत असेल वरती. हे पूर्णपणे झालेलं आहे त्यांचं. आपल्याला सुद्धा पटापट काम करावं लागेल आणि आपलं सुद्धा शेत पटापट खणावं लागेल. तर मित्रांनो, बघत राहा तुम्ही. तर मित्रांनो, मध्येच पाऊस सुरू झालेला आहे. माझ्या कॅमेऱ्यात तर जास्त पाऊस दिसत नाही, पण मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे आणि आपलं कामसुद्धा पूर्ण होत आहे. आता फक्त खणण्याची वाट पाहत आहे मी. मित्रांनो, आत्ता एकदा कडक फिलिंग येत आहे की आता पाऊस पडत आहे आणि शेतातली फिलिंग येत आहे. थोडा पाऊस आणि शेतातलं काम. मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता सर्व कचरा काढून झालेला आहे. थोडा कचरा राहिलेला आहे, तो आजी काढत आहेत. थोडा कचरा झाल्यानंतर आपलं काम सुरू होईल. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकतात की आजीने आता भात काढलेला आहे आणि ते शेतात टाकायला सुरू केलेलं आहे. बघू शकता कशा प्रकारे हे हाताने टाकले जाते. तर मित्रांनो, आता सर्व काम झालेलं आहे, आता फक्त खणण्याची वेळ आलेली आहे. तर आता घेऊया आपला अवजार आणि लागूया कामाला. काय तर मित्रांनो बघा, आता जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. आपल्या खणण्याचं काम सुद्धा चालू झालेलं आहे
आता चला मी पण जातो खणायला. पाऊस तर येत जात राहील. बघा मित्रांनो, अशा प्रकारे खणावं लागते. मी एका हाताने व्हिडिओ बनवत आहे आणि एका हाताने खणत आहे. तर मित्रांनो बघा, फक्त 10 मिनिट झालेले आहेत खणून, पण माझी हालत बघा मित्रांनो, पूर्ण घामाने भरून गेला आहे मी. आणि मित्रांनो तुम्ही हे सुद्धा बघू शकतात, आजी कशा प्रकारे खणत आहे. मी तर तुम्हाला स्वतः दाखवू शकत नाही मी कशा प्रकारे खणतो ते. आणि हा बघा, हा एवढा भाग आपला खणून झालेला आहे आणि हा एवढा भाग. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकतात, मला कम से कम 15 मिनटं झालेले आहेत खणता खणता. आणि तुम्ही घाम बघा, घाम पूर्ण घामाने भिजून गेलेला आहे मी. शेतात घाम येणे नॉर्मल आहे. मित्रांनो आपलं अर्ध्यापेक्षा जास्त काम झालेलं आहे. अर्ध्यापेक्षा जास्त खणणी झालेली आहे. आता ऊन सुद्धा आलेलं आहे. हाय मित्रांनो, तुम्हाला दाखवणं शक्य होत नाही आहे की मीच खलेल आणि मीच व्हिडिओ काढेन, तर तसं शक्य होत नाही आहे. मित्रांनो आता तुम्ही जसं की बघू शकतात, अर्ध्यापेक्षा जास्त भागात खणणी झालेली आहे, हे बघा. आणि आजी आता राहिलेल्या भागाकडे टाकत आहे भात. ते सुद्धा आपण लवकरात लवकर करून घेऊ आणि घरी जायला निघू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात, फायनली आपलं पूर्णपणे खणून झालेलं आहे. आता आजी फाळणी करत आहे. म्हणजे जे आपले पायाचे हे ठसे असतात ते लागलेले असतात, तर माती कडक होते, त्यामुळे आई पंजीने माती मोकळी करत आहे. त्यानंतर आपलं पूर्ण काम पूर्णपणे होईल. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकतात, माझ्या हालत बघा, पूर्णपणे घामाने भिजून गेलेला आहे मी. शेतात घाम न येईल असं शक्यच नाही. तर मित्रांनो आता मी घरी चालले. सर्व काम झालेलं आहे. आता आजी थोडा फालून घरी येईल. तर मित्रांनो मजासुद्धा आली. आणि खरं सांगू तर हातच्या जास्त तर माझे पाय दुखत आहेत. का तर माहिती नाही, जास्तीत जास्त काम तर हाताने केले पण दुखतंय तो पाय. आणि माझी हालत बघा, कपडे पॅन्ट सर्व माखलेले आहे. तर मित्रांनो आजपर्यंत फक्त एवढंच. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करा आपल्या मित्रांना. मित्रांनो मी आताच यूट्यूबवर व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे मला आताच 2-3 व्हिडिओ टाकलेले आहे. तर मला थोडी बोलण्याची एकदम थोडा अडथळत आहे मी बोलण्यासाठी, तर ते थोडा तुम्ही इग्नोर करा. आणि मित्रांनो नवीन क्रिएटरला सपोर्ट करणे तुमचे काम आहे. तर मित्रांनो तुम्ही मला सपोर्ट करा. तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मी अजून नवीन आणि चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल, हे मी तुम्हाला सांगतो. तर चला भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तेवढ्यात बाय.